तो हरामखोर विक्रांत भोसले माझ्या घराचं दार फोडून घुसला असणार। सुलेखा, तुझ्या घरात मी माझी एक सीडी विसरलोय। काय? सीडी? कसली सीडी होती? एक बिझनेस प्रपोजल आहे। तुझं नाव होतं त्याच्यावर? नाही, मला आठवत नाही। पर तू आता कुठे आहेस? मी वाईला एका हॉटेलवर थांबले। आधी माझ्याकडचे पैसे संपले, थोडेसे पैसे हवे होते मला। तू इथे आल्यावर आपण बोलूया। तू लगेच निघतोस का पैसे घेऊन? हं? काय? ओके ओके, कुठलं हॉटेल आहे? तू इथे आलास की मी सांगते, म्हणजे तू निघ आता। पुणे क्रॉस केलास की मी तुला सांगते आपण कुठे भेटूया ते। या हॉटेलमध्ये नको। हां अगं पण पूनम काकूचं आपण तू इथे आल्यावर बोलूया। हां लवकर निघ, मी वाट बघते। बाय। अगं पण आता म्हणजे झालं ते खूपच वाईट झालं, पण आयुष्य पुढे सरकतच राहतं ना। आपणही पुढे जायलाच पाहिजे। आता बाळभाऊजींच्या केसची तारीखही आली 8 दिवसावर। कल्पना आहे मला। आधीने तर या केससाठी अगदी रात्रीचा दिवस केलाय। म्हणजे आपल्या सगळ्या कुटुंबासाठीच आता अगदी कसोटीची वेळ आली असं वाटतं मला। मी असं ऐकलंय की कोर्टात काय बरेच उलटसुलट प्रश्न विचारतात म्हणून, पण मला माहिती आहे तू खूप धीराची आहेस। मी तर एक दिवस जातोय तशी देवापुढे प्रार्थनाच करतेय की आणखीन काही नवं विघ्न आणू नको रे बाबा। हॅलो, आणखीन एक बोलायचं होतं तुझ्याशी। म्हणजे मी प्रत्यक्षच येणार होते तुझ्याकडे। म्हणजे तसं माझं आणि बाबांचं बोलणं झालं। कदाचित बाबा बोललेही असतील तुझ्याशी। पूनम, लहान आहेस तू अजून, वय तुझ्या हातात आहे। म्हणजे निर्णय तुझाच आहे। नाही नको वहिनी, लग्न वगैरे या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत माझ्यासाठी। माझ्या स्वप्नांपेक्षा सुद्धा बाळाची काही स्वप्न आहेत अपुरी राहिलेली, त्याच्यासाठी जगायचंय मला। ती स्वप्नच खूप आहेत। सुलेखाचा काही पत्ता लागला का ग? नाही हो, संकट पण पहा ना कशी आली की एकदम येतात। पण ही संकट लढायला बळ देतात ना वहिनी। जातील, एक एक करून सगळी संकटही जातील बघ। बाळभाऊजींच्या खुन्याला नक्की शिक्षा होईल आणि सुलेखाही परत येईल बघ। अगं हो, अगं मला आता आठवलं, वंसनीनं मध्ये सुलेखासाठी कुठल्या तरी गुरुजींच्याकडे जाऊन जप का काहीतरी असं केलं होतं। तर त्या गुरुजींनी सांगितलं की सुलेखा सुखरूप आहे आणि आपल्यापैकी कोणीतरी तिच्या संपर्कातही आहे। आपल्यापैकी? हो अगं, कुणी का असे ना, पण सुलेखा सुखरूप आहे हे महत्वाचं, हो ना?
तू आत्ता काय करते? सगळं रात्रीचे 2:30 वाजत आले आहेत. मी पाणी प्यायला उठले होते. तू काय करतोयस इथे? मला वाटतं तू झोपायलाच गेला नाहीयेस का? झोप येत नाहीये मला. मी थोडा डिस्टर्ब आहे. आय मीन विचार करतोय. सिरियस आहे का काही? 1 ऑगस्ट नाही, फार सिरियस नाही आहे. दादा, मी आईला बाबांना. मुन्ना, तू पाणी प्यायला आली होतीस ना? पाणी पी आणि जाऊन झोप. आई बाबांना उठवायची काय गरज आहे? उगाच त्यांना टेन्शन. दादा, अजून गेली नाहीस तू? एक विचारायचं होतं. आत्ता? बरं बोल, चल लवकर. वॉर्डन अँड कंपनी विषयी काही माहिती आहे तुला? का? काम होतं. काय काम होतं? नाही, माझ्या मैत्रिणीला जॉबची ऑफर आली होती या कंपनीकडनं. तर BPO आहे ना, मला वाटलं की कदाचित तुला माहिती असेल म्हणून विचारलं मी. म्हणजे कशी काय आहे एकंदरीत कंपनी? तुझा कधी काही संबंध आलाय? कोणी ओळखीचं वगैरे? नाही, म्हणजे तुला हवं असेल तर मी माहिती काढून देतो ना. मला नेमकं त्यातलं असं हवंय. मी हवं तर तुला अख्खं ब्रोशर आणून देतो कंपनीचं. ओके, नाव गुड नाईट. ओके, गुड नाईट. हॅलो, हां मी बोलतोय. झालं तुमचं? नाही, थोडा वेळ आहे अजून. हे आत्ताच वाचायला पाहिजे का? बोला. म्हणजे काय ना, गेले काही दिवस एक शंका काही डोक्यातून जातच नाही माझ्या. तुझ्या मनात जी काही शंका आहे ती लगेच विचार, ताबडतोब. नाही म्हणजे मला असं वाटतंय की म्हणजे आदी आणि शुभ्रा त्यांच्यात काहीतरी बिनसलंय असं वाटतंय मला. म्हणजे गेले 2-3 दिवस बघते मी, हा कधीतरी असा मध्यरात्री येतो. बरं, तो कुठे आहे, कुठे गेलाय हे तिला माहिती नसतं. गेल्या कित्येक दिवसात त्यांना छान मनमोकळ्या गप्पा मारतानाही पाहिलेलं नाही मी. त्यांच्यात काही खटका उडाला असेल का? खटका उडाला असेल तरी प्रॉब्लेम काही नाही. प्रॉब्लेम नाही काय म्हणताय? ती बोलत नाहीयेत एकमेकांची. अगं तुझ्या समोर नाही बोलत म्हणजे बोलतच नाही असं होतं का? आणि नसते बोलले तर बोलतील. तो काय लहान आहे का आता? तुझं माझं इतक्या वेळा भांडण होतं. आपण 5-5 दिवस आपोला धरतो एकमेकाची. म्हणजे काय बोलणं टाकलं कायमचं? हो, पण त्या दोघांच्या मध्ये नाही बसू नये. त्याचा बिझनेस आत्ता कुठे जरा सेटल होतोय. त्याला यायला उशीर होणारच. हे साहजिक आहे सगळं. तो लहान नाहीये आता. ठीक आहे, उद्यापासून मी असं करतो, एक फुटपट्टी घेतो, दरवाजा उभा राहतो. तो आला की म्हणजे ना अगदी नेहमी टोकाला जाता. टोकाला मी नाही जात, टोकाला तू जातेस. जरा कुठे मनामध्ये संशय आला की निकाल लावून मोकळी. त्यापेक्षा एक काम कर, तू तिला समोर बसव आणि विचार तिला काय झालंय म्हणून. असं कसं विचारणार? बरं दिसतं का ते? का आता माझ्याशी बोलते तसं तिच्याशी बोल. नाही मला जमत. घ्या. म्हणजे नाही नाही त्या शंका तुझ्या मनात आहेत,
त्या तू माझ्या मनात भरवतीयस हे तुला बरं जमतं. अहो, अरे अहो काय, कुठून तुमच्याशी बोलायला आलेस झालं. कुठल्याही प्रसंगाचं ना गांभीर्य म्हणून नाही तुम्हाला, सतत आपली जाऊ दे ए, ना. बसू. हॅलो, मी दादाला विचारलं वॉर्डन अँड कंपनीविषयी. दादाला? हां, त्याचा आणि स्वप्नीलचा जॉईंट बिझनेस आहे कम्प्युटर सॉफ्टवेअरचा. ते सुद्धा सॉफ्टवेअर्स प्रोव्हाइड करतात. अच्छा, मग काय म्हणाला काय दादा तुझा? नाही, त्यालाही काही माहीत नाही आहे. सॉफ्टवेअरच्या बिझनेसमध्ये असून सुद्धा वॉर्डन अँड कंपनीबद्दल माहीत नाही. स्ट्रेंज. का? नसेल त्याचा कधी संबंध आला त्या कंपनीशी. आणि लगेच माझ्या दादावर संशय घ्यायची काही गरज नाही आहे. तो नव्हता तिच्या घरी बसलेला. तो तर तिच्याशी बोलत सुद्धा नाही. आता बोलत नाहीये, पण कोणी एकेकाळी त्या दोघांचा अफेअर होतं नाही का? पण ते काही वर्षांपूर्वीच तुटलं. आणि तुटलं तेच बरं झालं. का तुटलं? सुलेखाच्या या अशा स्वभावामुळे? नाही, मला नाही वाटत. सुलेखा पूर्वी आत्तासारखी नव्हती. आय मीन शी वॉज ओके. अर्थात मला ती तेव्हा सुद्धा आवडायची नाही. का माहिती नाही, मला ती खूप नाटकी वाटायची. पण त्यांचं अफेअर तुटण्यामागे काहीतरी कारण असेल नाही का? आधी दादा कोकणात गेला होता कामासाठी. तिथे त्याची आणि शुभ्राची भेट झाली. त्या दोघांमध्ये नक्की काय झालं मला माहिती नाही. अजूनही विषय काढला की दोघेही जण गप्प होतात. आधी दादा परत आला तोच मुळे शुभ्राला घेऊन तिच्याशी लग्न करू. आम्ही सगळे शॉक्ड होतो. सुलेखाला सुद्धा खूप धक्का बसला असणार. अर्थात मला तेव्हाही तिच्याबद्दल काही वाटलं नाही आणि आताही वाटत नाही. त्यानंतर तुझा दादा आणि सुलेखा यांच्यात काही? नाही, मला नाही तसं वाटत. ती एकदा आमच्याकडे गणपतीला येऊन गेली, पण तेवढंच. दादा तिच्याशी टचमध्ये नाहीये. आणि नाहीये ते बरं आहे. कारण तो दाखवत नसला तरी अजूनही त्याच्या मनात त्या गोष्टीबद्दल खूप गिल्ट आहे. कसं आहे ना प्रिया, प्रत्येक माणसाच्या वागण्यामागे काही ना काहीतरी स्पेसिफिक कारण हे असतंच. अकारण केलेल्या खुनापेक्षा सूड भावनेने केलेला खून कधीही प्री प्लॅन्ड आणि वेल मॅनेज असतो प्रिया. सूडबुद्धी? तुला काय वाटतं प्रिया, सुलेखाने हा प्रेमभंग खूप लाईटली घेतला असेल? नो, खूप दुखावली गेली होती ती, खूप. पण हे तुम्हाला अभिमाननी सांगितलं. आणि म्हणूनच का कोणास ठाऊक मला असं वाटतं की हे सगळे खून त्यासाठी? एक वेग शक्यता आहे प्रिया. पण वेग शक्यताच अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवतात. पण दादाच्या प्रेमभंगाशी निखिल आणि बाळकाकाचा काय संबंध होता? प्रिया, सिरियली केलेले खून हे दिसताना कधीच लॉजिकल दिसत नाही. त्या मागे एक खूप मोठं लॉजिक असतं, एक मोठी सायकोलॉजी असते. ती सुद्धा कळते प्रिया, सगळे खून झाल्यानंतरच कळते.
सॉरी, मला उशीर झाला. मी तुम्हाला काही म्हटलं का? मी सांगितलं ना तुम्हाला का उशीर झाला, कुठे गेला होता, हे सगळे प्रश्न मी तुम्हाला नाही विचारणार. फक्त एक विचारू, तुम्ही तुमचा फोन बंद करून का ठेवता? दहा वेळा फोन वाजला. मीटिंगमध्ये असताना, महत्त्वाची मीटिंग होती म्हणून बंद केला. आणि सायलेंटवर फोन असला तरी मग माझं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आणि मग लक्षातच राहिलं नाही ऑन करायला. पण मग निदान बंद करायच्या आधी एक फोन किंवा SMS तरी केला असतात. नाही, एवढ्या करताच म्हटलं, मनात नको नको ते विचार येतात. शुभ्रा, आता एका फोनसाठी किंवा एका SMS साठी आपण सारखं त्याच विषयावर किती वेळ बोलणार आहोत? आणि काही होत नाहीये मला. काय होणार आहे? 2-3 तासाच्या अंतरावर आहे ऑफिस आणि आता रात्रीचा 1 वाजलाय. मी पण तेच म्हणते, अंतर फक्त 2 ते 3 तासांचंच आहे आणि आत्ता रात्रीचा 1 वाजतोय. म्हणजे काही नाही. या मीटिंग बद्दल स्वप्नीलला माहित नव्हतं का? काय म्हणायचं काय तुला? तू माझी उलट तपासणी घेतलीस. उगीच गैरसमज करून घेऊ नका. ज्या माणसावर मी स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवते त्याच्याविषयी कसला संशय, कसली उलट तपासणी? मी फक्त एवढ्यासाठीच विचारलं कारण स्वप्नीलचा 4 वेळा फोन येऊन गेला आणि या मीटिंगबद्दल मला काहीच माहित नव्हतं म्हणून मी त्याला काहीच सांगू. मी आता ना माझ्या प्रत्येक मीटिंगचं एक वेळापत्रकच घरी लावून ठेवतो बस. माझ्या प्रत्येक गोष्टीचा उलटाच अर्थ का घेता तुम्ही? आय एम सॉरी. मी मीटिंगमध्ये जरा माझी चिडचिड झाली म्हणून तुझ्यावर उगाच राग काढतोय मी. काय खाल्लत? नाही, वेळच नाही मिळाला. 2 घास खाऊन घ्या, माझं डोकं शांत होईल. काय म्हणत होता स्वप्नील? म्हणजे या मीटिंग बद्दल त्याला सांगायचं राहूनच गेलं माझं. एक CD शोधत होता तो. खूप महत्त्वाचं बिझनेस प्रपोजल आहे असं म्हणत होता. वॉर्डन अँड कंपनी असं नाव सांगितलं. ती CD तुमच्याकडे आहे का?